कोणतरी छत्तीसगडचा काहीतरी किशोर यास का काहीतरी नावाचा जज आहे म्हणा, आणि त्यानं असा निकाल दिला एका बलात्कार करणाऱ्या पुरुषाच्या बाजूनं की बाईच्या योनीच्या वरच्या भागावर वीर्यपतन केलं तर तो बलात्कार ठरत नाही. विचार करायची गोष्ट आहे का नाही? त्याला जर बाई जवळच जायचं नव्हतं आणि त्याला वरीच कार्यक्रम करायचा होता तर तो गेलाय कशाला? मग त्याला हस्तमैथून करता येत नव्हतं त्याला, नाही तर मग त्यानं काय करायचं होतं, असं चुलीत असे लाल भडक असा इंगळाचा हार पडू देऊन मग त्याच्यात घालायचं सामान आणि चित्रावानीच असं तटतट तटतट भाजू दिलं पाहिजे होतं, मग त्याचं झालं असतं. पण नाही, हे जेच बरं ह्याच्या घरात माय बहिणी बायको नसन का? ह्याच्या माय बहीण बायकोच्या जर वरच्या योनीच्या भागावर जर ते ठेवलं सामान आणि त्यानं तिथं त्याचा इंटरकोर्स का काय म्हणते ते केला तर ह्यो खरंच असा न्याय द्यायला असता का ह्या जजनं? हा, पण त्या माय बहिणीचा बिचारायचा त्याचा काय दोष आहे? पण आता ती बी बाईची जात आहे म्हणून आम्हाला नाही बोलता येत ना. पण मला तर वाटतं ह्या जज जो आहे ह्यो तर ह्याच्याच बोचार 2-4 गडी सोडावा आणि मागून त्याला म्हणावं की हे करा रे ह्याच्यावर, आणि मग ह्याला विचारा की ह्यो इंटरकोर्स 376 ब वगैरे काय जे असते का काय असते ना ते मागून करणं, तर ते होतोय का कसा म्हणून ते विचारावं त्याला. अरे एवढं निचरटन एवढं पानचट असतंय का? त्या छत्तीसगडाला जाते ना सरे गडी लोक ज्याची असे सरे म्हणण्यापेक्षा ज्याला अशी चाभरपणा करण्याची सवय आहे ते म्हणते ना बाबा चला आम्हाला जाऊ द्या बयाच्या, आम्हाला तिथं ठुईचा तरी अधिकार मिळायला लागलाय. म्हणजे ते तसं तिथं ठेवल्यावर म्हणजे येवनीच्या वरच्या भागावर त्यांचं ते सामान ठेवल्याच्या नंतर बलात्कार ठरत नाही. असाऱ्या बयाला करते ना नागडे भोंगळे. हा, ह्याला लाज लज्जा शरम हया काहीच नाही. एवढं निचरटन एवढं पानचट असतंय का बाबा? हो की तसं म्हणजे बयाच्या योनीच्या वरच्या भागावर पुरुषाने इंटरकोर्स केला, वीर्यपतन केलं तर ते बलात्कार ठरत नाही. म्हणजे आमच्या बायाचं शरीर आहे, आमचं मन आहे, आमच्या भावना आहेत, आमचे ते लैंगिक अवयव आहेत, आमची तिथं इज्जत आहे, जे काय असन ते म्हणजे ते कुणी यायचं आणि त्यांना टिकली लावून जायचं, म्हणजे तिथं योनीच्या तिथं वरच्या भागावर करून जायचं आणि मग म्हणायचं बलात्कार ठरत नाही. अरे काय बोलणं, काय ते न्याय देणं, म्हणजे आपल्या घरातल्या लोकांना बलात्कार केले की त्याच्या बाजूने असे निकाल द्यायचे आणि गरिबाईनं कोणू बोनू केलं दुसऱ्या परजातीतल्या परधर्मातल्या तर मग त्याला मोठ्या मोठ्या शिक्षा द्यायच्या. अरे एवढं नसतं, एवढं पानचट आणि एवढं निचरट नसतं व्हायचं. ह्याला ह्याच्या बोच्यावर 2-4 गडी सोडायला पाहिजे तर त्या मागूनच लावायला पाहिजेत आणि करा म्हणायचं, ह्याच्यावर मागून इंटरकोर्स करा म्हणायचं. तिथं लिंग ठेवल्यावर काय होत नसतंय असं सांगा. हो की